नमस्कार. SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या ज्युनियर कॉलेजतर्फे मी प्राध्यापिका ज्योती नितीन पाटील आपले हार्दिक स्वागत करते. हे आहे SSTचं एडिपीडिया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र या विषयाची थोडी ओळख करून घेणार आहोत. जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे की तर राज्यशास्त्र पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते तुम्हाला दिसतंय. त्यामध्ये तुम्हाला ह्या वर्षाला म्हणजे 12वीच्या वर्षाला काय काय शिकायचं आहे थोडक्यात त्याची जाणीव तुम्हाला मुखपृष्ठावरून होते. सर्वप्रथम आपण पाहूया अनुक्रमाणिका. तर इयत्ता 12वीला आपल्याला काय शिकायचं आहे, कसला अभ्यास करायचा आहे ते अनुक्रमाणिकेमध्ये देण्यात आलेलं आहे. सगळ्यात अगोदर जगाचा नकाशा, आशिया खंडाचा नकाशा त्यामध्ये देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या वर्षाच्या बोर्ड एक्झामसाठी नकाशा सुद्धा येणार आहे. त्यासाठी सुरुवातीलाच त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमचा पहिला धडा असणार आहे 1991 नंतरचे जग. जसं की तुम्ही 11वीला शिकला आहात. 11वीचा जो राज्यशास्त्र विषय होता तो 1945 नंतरच्या ज्या वाटाघाटी झाल्या, ज्या घडामोडी झाल्या जागतिक लेवलवर, त्याविषयी तुम्हाला राज्यशास्त्र विषयात शिकवण्यात आलं होतं. त्यामध्ये तुम्हाला शीतयुद्धामुळे काय काय झालं, कोणकोणत्या घटना घटित झाल्या त्याचा तुम्हाला थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. काही राज्यशास्त्राच्या संकल्पना आहेत त्याची ओळख तुम्हाला 11वीला झालेली आहे. परंतु ह्या वर्षासाठी तुम्हाला 1991 नंतरच्या जगाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे शीतयुद्ध जेव्हा संपुष्टात आलं त्यानंतर जगाचा जो दृष्टिकोन आहे समस्यांकडे पाहण्याचा तो कसा बदलत गेला तो आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. नंतर तुमचा दुसरा जो टॉपिक आहे तो आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या आणि जागतिकीकरण. बघा, 1991 नंतर शीतयुद्ध संपुष्टात आलं होतं. कुठेतरी अमेरिका ही एक हाती महासत्ता अस्तित्वात होती. पण शीतयुद्ध संपल्यामुळे शीतयुद्ध काळातल्या ज्या घडामोडी होत्या, ज्या काही संकल्पना किंवा विषय जिथे यायचा युद्धांवर वगैरे, त्याचं लक्ष आता थोडंसं दुसरीकडे वळण्यात सुरुवात झाली होती. काही मानवतावादी प्रश्न होते, दहशतवादी काही समस्या आपल्याला भेडसावत होत्या. त्या समस्यांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर 1991 नंतर जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यासारख्या संकल्पना अस्तित्वात आल्या आणि ह्या संकल्पनांचा अभ्यास देखील आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. तिसरा जो टॉपिक आहे तो आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या तसेच मानवतावादी काही प्रश्न. 1991 नंतर जेव्हा शीतयुद्ध संपलं तेव्हा जगाचं पूर्ण जे लक्ष होतं ते युद्धापासून हटलं आणि कुठेतरी युद्धाचा एक भाग बनला होता. आपला जो पूर्ण जग आहे ते पूर्ण युद्धाचा एक भाग बनला होता. शीतयुद्धात होर पळत होता. त्यामुळे युद्धामुळे कुठल्या समस्या सध्या भेडसावत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं. परंतु जेव्हा शीतयुद्धाचा अंत झाला त्यानंतर सर्व मानवतावादी जे प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांकडे लक्ष देण्यात आलं. आता मानवतावादी प्रश्न म्हटलं तर बघा, स्त्रियांचं होणारं शोषण आहे, बालकांचं होणारं शोषण आहे, त्यांच्यावर होणारे अत्याचार आहेत, या सर्व समस्या ज्या म्हणजे मानवी लेवलवर ह्या ज्या समस्या आहेत, मानवाला काय समस्या आहे, मग जागतिक मानवाचा अभ्यास इथं करण्यात आला आणि त्याच्या समस्यांकडे खूप म्हणजे महत्त्वाचा दृष्टिकोन ठेवण्यात आला आणि ह्या समस्या दूर करण्याकडे पूर्ण जगाचं लक्ष लागलं. त्याचप्रमाणे दहशतवादासारखी जशी समस्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली तर दहशतवाद होता. या दहशतवादी समस्येला कसं तोंड द्यायचं, याच्याशी कसे दोन हात करायचे, या ठिकाणी पूर्ण जगाचं लक्ष आता लागलं होतं. त्यानंतर तुमचा जो चौथा टॉपिक आहे तो आहे समकालीन भारत. म्हणजे आताचा जो भारत आहे त्याने कसे कसे समस्यांना कसं तोंड दिलं आहे, कुठली कुठली आव्हानं त्याच्या समोर होते. सुरुवातीला भारतासमोर आपल्याला चांगलंच माहिती आहे, जेव्हा भारत नव्याने स्वतंत्र झाला होता भारतामध्ये गरिबी आणि मागासलेपणा हा प्रचंड प्रमाणात होता. त्याचप्रमाणे जातीभेद, धार्मिक भेद म्हणजे सांप्रदायिक वाद वगैरे अशा समस्या भारताला भेडसावत होता. कुठेतरी गरिबीमध्ये कुचंबणा होत होती भारताची. आता याच्यातून बाहेर पडायचं होतं. जे काही भेदाभेद होते त्यामुळे जी अशांतता पसरली होती ती शांतता दूर करायची होती. आणि यात सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न म्हणजे आपल्या देशात एवढी विविधता आहे, ती विविधता असताना देखील एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी राज्य सरकारला म्हणजेच आपल्या देशाच्या जे शासन आहे, आता हे सरकार तर 2 पातळीवर असतं. आपण राज्य याचा अर्थ देश म्हणूनच घेतो, 11वीला आपण ते शिकलेलो आहोत. तर देश पातळीवरचं जे सरकार आहे त्याला कुठल्या कुठल्या आव्हानांना तोंड द्यावे लागले ते आव्हान याच्यात देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ही एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी सरकारने काय काय प्रयत्न केले ते प्रयत्न देखील तुम्हाला या टॉपिकमध्ये
सांगण्यात आलेले आहे. पुढचा जो टॉपिक असणार आहे तो आहे समकालीन भारत आणि सुशासन. बघा, सुशासन, शासन म्हटलं की सरकार, पण सुशासन हा सुशब्द लागतात. चांगल्या प्रतीचं शासन तयार करण्यासाठी भारतामध्ये कोणकोणते प्रयत्न करण्यात आले. याच्यामध्ये लोक प्रशासनाची संकल्पना पुढे आली. या लोक प्रशासनामध्ये लोकांना जास्तीत जास्त सेवा देणे, लोकांची जी गरिबी आहे ती दूर करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं, हा या लोक प्रशासनाचा भाग होता. याच्यामध्ये आपलं जे लोक प्रशासन आहे ते विकास प्रशासनाकडे कसं गेलं, म्हणजे सुरुवात लोक प्रशासनापासून झाली आणि नंतर विकास प्रशासनाकडे त्याची वाटचाल सुरू झाली. कारण की आता लोक प्रशासनाचं कार्य जे आहे ते फक्त लोकांना सेवा सुविधा देणं एवढ्यापुरतंच मर्यादित नसून लोकांचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे हा कल करण्यात आला आणि त्यामुळे लोक प्रशासन ते विकास प्रशासनाची जी वाटचाल आहे ती वाटचाल या पाठामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. नंतरचा जो आपला 6वा टॉपिक आहे तो आहे भारत आणि जग. बघा, कुठलाही देश हा स्वयंपूर्ण नसतो. प्रत्येक देशाला एकमेकांवर अवलंबून राहावंच लागतं. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी उदाहरण देते की भारतामध्ये धनधान्य तर आहे, परंतु पेट्रोल वगैरे ते तर बाहेरूनच घ्यावं लागतं ना. मग त्यासाठी तरी आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत. त्यासाठी बघा, आता व्यापार असो, या गोष्टी ह्या दृष्टिकोनातून, किंवा जेव्हा भारत मागास होता, गरीब होता सुरुवातीला, तेव्हा इतर देशांनी मदत केली, त्या दृष्टिकोनातून भारताला इतर देशांशी काही ना काही संबंध ठेवावेच लागतात. आता आपण सगळ्यांशीच चांगले संबंध प्रस्थापित करू शकत नाही. कुठे ना कुठे कोणाच्या ना कोणाच्या भावना या दुखावल्याच जातात. मग भारत आणि जग याच्यामध्ये भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे, इतर देशाशी जे संबंध आहे, काही देशांशी आपले संबंध चांगलेही होते आणि काही देशांशी आपले संबंध खराबही झाले. तर त्याची माहिती आपल्याला या 6व्या पाठामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर परिशिष्ट देण्यात आले, त्याच्यामध्ये काही चिन्ह आहेत त्यांचे संक्षिप्त रूप देण्यात आलेली आहे. दुसऱ्या परिशिष्टामध्ये ईशान्य भारतातील राज्यासंदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे. या सप्तभगिनींचे काय समस्या आहेत त्या समस्या याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. तर यावर्षी तुम्हाला या पूर्ण धड्यांचा अभ्यास करायचा आहे. आता आपण पहिला जो टॉपिक आहे त्याच्यातल्या एका पॉइंटवर चर्चा करूया. तर पहिला जो धडा आहे आपला, त्या धड्यामध्ये शीतयुद्धोत्तर काळातील काही घटना व घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. 1945 साली जेव्हा शीतयुद्धाला सुरुवात झाली आणि 1991 नंतर या शीतयुद्धाचा अंत झाला. सुरुवातीला म्हणजेच 1945 साली जगात 2 महासत्ता होत्या, एक म्हणजे अमेरिका आणि दुसरा म्हणजे सोव्हिएत रशिया. मग जेव्हा बर्लिनची भिंत पाडण्यात आली, हा एक खूप मोठा इतिहास आहे जागतिक लेवलचा बर्लिनच्या भिंतीचा. तर बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएत रशियाचं जेव्हा विघटन झालं, त्या विघटनानंतर केवळ एकच महासत्ता अस्तित्वात आली. तर या शीतयुद्धोत्तर काळात काय काय घटना घडल्या त्या घटना आपल्याला या मुद्द्यांद्वारे अभ्यासायचं आहे. त्यातली पहिली घटना जी आहे ती आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जगामध्ये 2 महासत्ता होत्या. या 2 महासत्तांपैकी सोव्हिएत रशिया आणि अमेरिका या लष्करी दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्टिकोनातून सबळ अशा 2 महासत्ता होत्या. परंतु नंतर शीतयुद्धोत्तर काळानंतर हळूहळू सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. त्याला अनेक कारणीभूत होते, अनेक गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत होते. मग जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, तर विघटन झाल्यामुळे अमेरिकेस तोडीस तोड असा दुसरी जी महासत्ता होती सोव्हिएत रशिया, ही अस्तित्वातच उरली नव्हती, त्याचे छोटे छोटे तुकडे झाले. मग त्यामुळे शीतयुद्धाचा शेवट झाला. या 2 देशामध्ये जे शीतयुद्ध चालू होतं ना ते तिथंच थांबलं, कारण की दुसरी महासत्ता उरलीच नव्हती आणि या सोव्हिएत रशियामधून अनेक नवीन राष्ट्रांचा उदय झाला. आत्ताची जी रशिया आहे ती त्याचंच एक उदाहरण आहे. दुसरा जो पॉइंट आहे तो आहे नवीन राष्ट्रांचा उदय. तर या नवीन राष्ट्रांचा उदय आपल्याला पाहायचा आहे पुढच्या याच्यात. तसंच मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, दहशतवाद, बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद हे पॉइंट आपण आता अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला पॉइंट आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नवीन राष्ट्रांचा उदय. बघा, जसं की सुरुवातीला सांगितलं, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या महासत्तांची जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था होती, कारण की पूर्ण जग हे 2च सत्ता ज्या होत्या, महासत्ता ज्या होत्या, पूर्ण देश त्यांच्याच म्हणजे तालावर नाचत होतं. आणि सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे आता ही त्यांची जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था होती ती आता कुठेतरी नष्ट झाली होती. नाही तर सुरुवातीला कसं होतं, सोव्हिएत रशियाच्या बाजूने बाकीचे जगातले देश वाटले गेले होते आणि अमेरिकेच्या बाजूने इतर देश वाटले गेले होते आणि त्याच्यामध्ये काही देश भरडले जात होते. आता ही जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था होती दोन्ही देशांची, दोन्ही महासत्तांची,
ती सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे त्याचा आता अंत झाला होता. तर त्याला कारणीभूत होतं सोव्हिएत रशियाचं विघटन. म्हणजे एक महासत्ता जी होती तिचा लोप झाला, त्यामुळे दुसरी अशी महासत्ता अमेरिकेला तोडीस अशी उरलीच नाही. त्यामुळे कुठेतरी ह्या शीतयुद्धाचा शेवट सुरुवातीला झाला आणि नवीन राष्ट्र त्याच्यामधून जन्माला आले. आपला दुसरा जो पॉइंट आहे तो आहे नवीन राष्ट्रांचा उदय. बघा आता सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यामुळे त्याच्यातून नवनवीन राष्ट्र उदयास आले. पहिला जो पॉइंट आहे तो आहे एकध्रुवीयतेचा उदय झाला. हे मुद्दे सगळे पॉइंट एकमेकांना रिलेटेडच आहेत, कारण की पहिल्या मुद्द्यामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्ता होत्या आणि सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यामुळे एकच महासत्ता उरली. त्यामुळे जगाचं जे दोन ध्रुवांमध्ये रूपांतर झालं होतं त्याचं आता एका ध्रुवामध्ये रूपांतर झालं. केवळ एकमेव अमेरिका हीच एक महासत्ता उरली होती. त्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशियातील शीतयुद्धाचा अंत झाला. जर अमेरिकेस तोडीस तोड अशी दुसरी सत्ता उरलीच नाही, सोव्हिएत रशियाचा जर लोप झाला, अंत झाला, तर त्यामुळे काय झालं, शीतयुद्धच संपलं. शत्रूच उरला नव्हता ना, मग युद्ध आपोआपच थांबलं. त्यानंतर अमेरिकेचे वर्चस्व असलेली एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा उदय झाला. आता बघा, जग दोन भागांमध्ये वाटलं गेलं होतं, त्या जगाचं आता एकाच भागात म्हणजे त्याचं रूपांतरण झालं आणि ते होतं अमेरिका. अमेरिका ही एकटीच महासत्ता उरली होती, त्यामुळे तिचं वर्चस्व पूर्ण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर वाढलं होतं. आपला पुढचा जो पॉइंट आहे तो आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. पहिल्या पॉइंटमध्ये आपण दोघांचं विघटन बघितलं, अमेरिका आणि सोव्हिएत रशियाचं. दुसऱ्या पॉइंटमधून नवनवीन राष्ट्र कसे त्याच्यातून उदयास आले ते पाहिलं. आता हा जो तिसरा जो पॉइंट आहे त्या पॉइंटमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा शीतयुद्ध संपलं, दुसरी जी महासत्ता होती सोव्हिएत रशिया तिचं विघटन झालं, त्यामुळे काय झालं की जगाचं जे लक्ष या दोन महायुद्धामध्येच गुरफटलेलं होतं ना, ते लक्षात जरा बाजूला हटलं आणि ते लक्ष गेलं मानवतावादी दृष्टिकोनातून. मानवी हक्कासाठी आता त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हायला लागल्या. आपल्याला चांगलंच माहिती आहे आपल्याच देशात काय, इतर सर्व देशांमध्ये सुद्धा मानवी हक्कांबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. स्त्रियांची प्रतिष्ठा, मुलांचं शोषण, लहान बालकांचं शोषण, त्याप्रमाणे अनेक वर्णभेद, जातीभेद वगैरे असे अनेक प्रकार होत होते. तर आता शीतयुद्धातून मोकळीक मिळाल्यानंतर आता या मानवतावादी दृष्टिकोनातून पूर्ण जग लक्ष देऊ लागलं. पूर्ण जगामध्ये मानवी हक्काबाबत जागृती निर्माण झाली. मग मानवतावादी दृष्टिकोनातून होणाऱ्या हस्तक्षेपात वाढ झाली, म्हणजे प्रत्येक देश मानवी हक्कांबाबत जागृत व्हायला लागला. हा जो पॉइंट आहे तो आहे दहशतवाद. बघा, शीतयुद्ध काळामध्ये आपलं पूर्ण जगाचं जे लक्ष होतं ह्या समस्यांकडे गेलंच नव्हतं. मग शीतयुद्धाचा अंत होताच दहशतवादाने डोकं काढलं आणि त्यातून काही इन्सिडेंट्स झाले, काही घटना झाल्या. 11 सप्टेंबर 2001 अमेरिकेवर झालेला हल्ला आपल्याला चांगलंच माहिती. जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला त्याचे पडसाद पूर्ण जगावर उमटले. अमेरिकेचा सुद्धा दृष्टिकोन दहशतवादाविषयी बदलू लागला आणि अमेरिका जी अशा काही दहशतवादी संघटनांबद्दल कुठेतरी चुप्प अशी होती, तर ही संघटना म्हणजे अमेरिका सुद्धा या संघटनांविरोधी कारवाईत आता हळूहळू ऍक्टिव्ह व्हायला लागली होती. त्यानंतर 9/11चा जो हल्ला आहे, भारताच्या संसदेवर झालेला हल्ला, त्याचं पडलेले पडसाद आपण अजूनही विसरू शकत नाही. मग ह्या दहशतवादामुळे जे देशांना त्रास व्हायला लागला त्याच्याकडे अमेरिका ही जी महासत्ता होती ती कुठेतरी लक्ष द्यायला सुरुवात करत होती आणि या दहशतवादाचं स्वरूपही हळूहळू बदलायला लागलं होतं. अत्यंत विघातक असं रूप हा दहशतवाद घेत होता. तर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. बघा, सुरुवातीला अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्ता होत्या. 1991 नंतर सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर एकच महासत्ता उरली, ती म्हणजे अमेरिका. परंतु याच काळामध्ये हळूहळू काही देश नव्याने स्वतंत्र व्हायला लागले आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चीन आणि भारत आहे. बघा, सुरुवातीच्याच पॉइंटमध्ये सांगितलंय चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव हळूहळू वाढायला लागला. बघा, स्वतंत्र प्राप्त झाल्यामुळे हे आता विकसनशील जे देश होते ते विकासाच्या पथावर चालायला त्यांनी सुरुवात केली होती. त्यामुळे चीनचाही विकास झाला होता, भारतचाही विकास झाला होता आणि ते आपल्या विकासात एवढे पुढे जात होते की ते आता अमेरिकेसारख्या महासत्तेला तोडीसतोड अशा सत्ता म्हणून जगात अस्तित्वात येत होत्या. मग अशाच याच्यात आशिया खंडात चीन आणि भारताचा प्रभाव वाढला.
त्यानंतर इंडो पॅसिफिक प्रदेशांचे प्रस्थ वाढले. आता इंडो पॅसिफिक म्हणजे पॅसिफिक महासागराला लागून जे काही देश येतात ते इंडो पॅसिफिक मध्ये येतात. मग ह्या जे देश आहेत त्यांचा हळूहळू विकास व्हायला लागला. बघा आता जिथं समुद्र किनारा असतो तिथं व्यापार वृद्धी होते. व्यापार वृद्धी ही आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या इंडो पॅसिफिक प्रदेशांचे हळूहळू प्रस्थ वाढायला लागलं. त्यानंतर व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचा उदय झाला. सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन रशिया त्याच्यातून अस्तित्वात आली होती आणि यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जरा लोकशाही सारख्या व्यवस्था त्यांना सुरुवात केली होती आणि त्याच्यातूनच प्रादेशिकतावादाचा सुद्धा विकास झाला. आणि त्यामुळे बघा आता अमेरिका एकटी महासत्ता उरली होती ना, एकध्रुवीय जग झालं होतं ना, ते आता अनेक ध्रुवांमध्ये बदलत होतं, बहुध्रुवीयतेकडे वळत होतं. चीन, भारत, इंडो पॅसिफिक जे प्रदेश होते ते प्रदेश, त्याचप्रमाणे रशियाचा उदय झाला, या रशियाचा विकास झाला. त्यामुळे असे अनेक देश जे होते ते अमेरिकेसारख्या महासत्तेला तोंड देण्यास सज्ज होते. त्यामुळे प्रदेश आणि प्रादेशिक संस्थांचं सुद्धा महत्त्व वाढायला लागलं. विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. असेच छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.